विजयादशमीपासून. आणि पूजनीय सरसंघचालकांनी अनेक प्रकारच्या कार्यक्रमांची घोषणा आत्ता परवाच्या प्रतिनिधी सभेमध्ये केली आहे. किंबहुना गेले वर्षभर त्याच्यासंबंधी कार्यक्रमांची रेलचेल पुढच्या काळामध्ये होणार आहे. त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये विशेषतः पंचपरिवर्तनाचं समाज परिवर्तनाचे जे 4-5 बिंदू सांगितलेत, समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, आणखीन असे 5 त्याचे हे वेगवेगळे पैलू सांगितलेले आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांनी योग्य तो सहभाग पुढच्या वर्षभराच्या काळामध्ये आपण सगळ्या सहभागी प्रेक्षकांनी ज्यांना जेवढं जसं शक्य असेल तसा या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण द्यावा. समाज परिवर्तनाच्या या सगळ्या सहभाग सगळ्यांचा राहावा असे मी आवाहन आपल्या सगळ्यांना करतो आणि या ठिकाणी माझं प्रास्ताविक मी थांबवतो. केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मुंबईत त्यांनी पूर्णवेळ काम सांभाळलं आहे. परिषदेतील विविध दायित्व त्यांनी पार पाडलं आहे. लहानपणापासूनच संघाचे स्वयंसेवक तसेच कोल्हापुरातील एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. गोकुळ शिरगाव येथे सूर्या इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड बरोबर त्यांचे स्वतःचे 4 व्यवसाय आहेत. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे या बँकेचे अनेक वर्ष ते संचालक होते आणि सध्या उत्कर्ष समिती कोल्हापूरचे ते अध्यक्ष आहेत. मी आपले कार्यवाह उदयजींना विनंती करतो की त्यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर मी आजच्या आपल्या वक्त्यांची ओळख करून देतो. प्रफुल्ल प्रदीप केतकर हे राष्ट्रीय विचारांचे विचारवंत म्हणून सुपरिचित आहेत. 2013 पासून ते ऑर्गनायझर या राष्ट्रीय विचारांच्या साप्ताहिकाचे संपादक आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी संपादित केली आहे. त्यानंतर नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयात त्यांनी MPhil ही पदवी मिळवली. त्यांनी नवी दिल्लीतील शांती आणि संघर्ष अभ्यास संस्थेत म्हणजेच IPCS फोर्ट स्कॉलर म्हणून काम केलं आहे. नाशिक येथील महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम केलं आहे. गेली 20 वर्ष ते शैक्षणिक क्षेत्रातील विविध व्यासपीठांवरून सक्रिय आहेत. लोकशाही मूल्य, लोकशाही शासन प्रणाली, भारताचे संविधान या विषयांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. याशिवाय आग्नेय आशियाई देश, त्यांची अर्थव्यवस्था, भारताशी असणारे त्यांचे संबंध आणि गैरलष्करी सुरक्षा यावरही त्यांनी लेखनाद्वारे प्रकाश टाकला आहे. अल्टरनेटिव्ह अप्रोचेस टू सिक्युरिटी अँड व्हॉट इज बीइंग हिंदू या प्रसिद्ध पुस्तकांसह अन्य 6 पुस्तकांचे लेखन संपादन त्यांनी केलं आहे. त्यांचे 29 शोधनिबंधही प्रसिद्ध आहेत. ते नवी दिल्ली येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन आणि माखनलाल चतुर्वेदी युनिव्हर्सिटी फॉर जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनचे कार्यकारी समिती सदस्य आहेत. तसेच दिल्ली स्कूल ऑफ जर्नलिझमच्या गव्हर्निंग बॉडीचे सदस्य आहेत. ते आंतरराष्ट्रीय राजकारण आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित मुद्द्यांवर लिहित आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्यावरील 15 खंड प्रकाशित करण्यात आले असून त्यांच्या संपादकीय मंडळाचे ते सदस्य होते. ते JNU कोर्टाचे सदस्य आणि संस्कृती मंत्रालयाच्या राजा राममोहन रॉय लायब्ररी फाउंडेशनचे विश्वस्त होते. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय पुस्तक संवर्धन परिषदेचे ते सदस्य आहेत. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमांसाठी ते प्रसार भारती या सल्लागार समितीचे सदस्य देखील होते. तुलनात्मक राजकीय तत्त्वज्ञान आणि तुलनात्मक संस्कृती हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र आहेत आणि विविध व्यासपीठांवरून भारतीयता आणि भारतीय संस्कृतीवर ते व्याख्यानं देतात. श्री केतकर यांनी ऑल इंडिया रेडिओच्या वृत्तसेवा विभागात वृत्तवाचक आणि अनुवादक म्हणून काम केले आहे. निवडणूक वर्तनावरील CSDS प्रकल्प लोकनीतीशी त्यांचा संबंध आहे. युरोपकडे भारताच्या परराष्ट्र धोरणावर आणि लालकृष्ण अडवाणी यांचे संक्षिप्त चरित्र यावरील भारतीय विश्वकोशात 2 नोंदी आणि असंख्य संशोधने प्रकाशित आहेत. त्यांनी भारतीय शिष्टमंडळाचा भाग म्हणून अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. विशेषतः चीन, म्यानमार, बांगलादेश आणि व्हिएतनाम यांचा यामध्ये समावेश आहे.
ते DD न्यूज, टाइम्स नाऊ, ABP न्यूज, IBN लोकमत, रिपब्लिक इत्यादी अनेक वृत्तवाहिन्यांवर राजकीय आणि परराष्ट्र धोरणाच्या मुद्द्यांवर नियमित पॅनलचे सदस्य आहेत. मी देवधरजींना विनंती करतो की आपल्या प्रमुख वक्त्यांचं गुलाब पुष्प आणि आई अंबाबाईची मूर्ती देऊन आपण मनपूर्वक स्वागत करावं. चे प्रतिनिधी जे आपल्या या सगळ्या कार्यक्रमाबद्दल कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवतात आणि इथे उपस्थित सर्व नागरिक यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि मी फक्त देवधरजींना विनंती करतो की गुलाब पुष्प देऊन आपले हिंदू व्यासपीठचे कार्यवाह उदयजींचाही आपण सत्कार करावा आणि त्यानंतर लगेचच कार्यक्रमाची सूत्र मी केतकरजींच्या हाती देतो. आणि देवधरजी आणि उदयजी आपण स्थानापन्न होऊ शकता. आजच्या या पुष्पाचे अध्यक्ष मान्य विद्याधरजी, कार्यवाह उदयजी, समोर बसलेले हिंदू व्यासपीठ आणि उत्कर्ष समितीचे अन्य पदाधिकारी, कोल्हापूरच्या ऐतिहासिक नगरीतील सुधीजन, भारतबोध कथ्य की सत्य असा विषय नाही आहे. भारतबोध सत्य, कथ्य आणि सत्य हा विषय आहे, की नाही आहे. भारताचं एक कथानक रचलं गेलं आहे. वैचारिक जगतामध्ये त्या कथानकाचा एक प्रभाव आहे, ज्याला इंग्रजीमध्ये नॅरेटिव्ह म्हटलं जातं. नॅरेटिव्ह हा गढावा लागतो आणि हे गढणं हे हिंदीमधलं घडणं आहे, ते मराठीमधलं घडणं नाही आहे. गढणा म्हणजे जे नाही आहे ते पण आहे असा विश्वास सत्यरूपाने प्रस्थापित केलं की ते कथ्य होतं. पण ते सत्य असतंच असं नाही, पण आपण मानून चालतो की ते सत्य आहे. आणि आज ज्यावेळेस डॉक्टर हेडगेवारांच्या नावाने चालणाऱ्या व्याख्यानमालेमध्ये मला वाटतं यावर्षी मला तिसऱ्यांदा समितीने ॲप्रोच केलं. फक्त यावेळेस थोडंसं अगोदर केलं, त्यामुळे मी डेट पहिल्यापासून बुक केली होती. गेल्या 2 वेळेस मला बोलवल्यानंतरही मी येऊ शकलो नव्हतो. डॉक्टरांच्या नावाने आहे आणि डॉक्टरांनी ज्या मूळ विचाराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली, ते आत्ता संचालकांनी असं म्हटलं त्याचं शताब्दी वर्ष, आणि त्यामध्ये विषय मांडायचा म्हणून मला ज्यावेळेस ओंकारजींनी विचारलं तर मी त्यांना असं म्हटलं की माझ्या दृष्टीने आत्ता सगळ्यात मोठं चॅलेंज हे, ज्याला इंग्रजीमध्ये आयडिया ऑफ इंडिया या नावाने अनेक गोष्टी विकल्या जातात आणि त्यामुळे बौद्धिक वैचारिक जगतामध्ये जे भ्रम निर्माण होतात ते माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज मी बघतो. आणि त्यामुळे भारत असणं म्हणजे काय, आपण ज्यावेळेस भारताची अवधारणा म्हणतो म्हणजे काय, त्या भारताचा राष्ट्रीय विचार म्हणजे काय, त्या भारताचं स्वत्व म्हणजे काय, याची कल्पना मांडत असताना त्याची स्वीकार्यता होत नाही, कारण ते सत्य असून देखील कथ्याचा प्रभाव आपल्या धारणांवर पक्का बसलेला असतो. आणि त्यामुळे जोपर्यंत कथ्य नॅरेटिव्ज हे डिकन्स्ट्रक्ट होत नाहीत, चॅलेंज होत नाहीत, तोपर्यंत सत्य स्वीकारलं जात नाही. म्हणजे आपण आज बऱ्याचदा म्हणतो की राष्ट्रीय विचारांचे लोक इथे पोचलेले आहेत, राष्ट्रीय विचारांचा व्यक्ती इथे आहे, तो संघाचा स्वयंसेवक पण आहे.
परंतु प्रत्यक्षात काम करत असताना ते कुठे रिफ्लेक्ट होत नाही. मग मला आश्चर्य वाटतं की ज्या डाव्या विचारांचा, तथाकथित स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्यांचा, तथाकथित कम्युनिस्ट देशांमध्ये देखील आज कोणी फार सिरियसली घेत नाही. आपणच फार बाऊ करून घेतो. पण तरी देखील म्हणजे कधीही सत्तेत नसताना, जागतिक स्तरावर सगळीकडे नाकारले गेलेले असताना, वैचारिक जगतामध्ये मात्र त्यांचं प्रभुत्व कायम राहतं. हे काय आहे? तर माझं असं म्हणणं आहे की नॅरेटिव्ह बिल्डिंगमध्ये त्यांनी जे एक्सपर्टीज डेव्हलप केलेलं आहे, जे नाही आहे ते आहे. भारताच्या बाबतीतही तसंच झालं आहे आणि हे अचानक झालेलं नाही. पूर्ण इतिहासाची मांडणी भारतासंबंधीची ही अभारतीय दृष्टीने झाली. मी आत्ता फार जुन्या इतिहासांमध्ये जात नाही, पण अगदी साध्या साध्या गोष्टी घ्या. म्हणजे आपण हिंदी भाषिक नसलो तरी देखील त्याच्यावर चित्रपटही बनतो आणि मराठीत बोलताना पण आपण ती म्हण म्हणून वापरतो. काय वापरतो? जो जीता वही सिकंदरच म्हणतात ना मराठीतही. जिंकणाऱ्याला सिकंदर म्हटलं जातं. वास्तविकता काय होती? अलेक्झांडर नावाचा व्यक्ती ग्रीकमधनं निघाला, जिंकत जिंकत आला, भारतात येऊन हरला. तो इतका निराश होऊन गेला की त्याचे सैनिकही त्याच्याबरोबर परत गेले नाहीत. जाता जाता रस्त्यातच अफगाणिस्तानच्या पुढे मेला पुढच्या 3 महिन्यात. मग जो इथून हारून गेला तो अलेक्झांडर. सिकंदर तर पोरस होता, पुरू राजा होता. जिंकणारा तर पुरू होता. आपण जो जीता वही सिकंदर का स्वीकारलं? हे तर अगदी छोटं उदाहरण आहे. म्हणजे सावरकर जसं म्हणायचे की आपल्याला सांगितलं जातं की भारताचा इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे. सावरकरांनी त्याच्याकरता एक खूप चांगलं उपमा स्वरूपात वापरलं आहे. सावरकर म्हणतात की भारतावर 17 मोठी आक्रमणं झाली, ग्रीकांपासून ते ब्रिटिशांपर्यंत. आणि भारत नेहमी हरला असं म्हणणं हे याच्यासारखं आहे की मी 17 वेळा चहा पिणं सोडलं. अरे 17 वेळा आक्रमणं झाली याचा अर्थ 16 वेळा पुन्हा जिंकलो होतो ना, म्हणून तर पुन्हा नव्याने आक्रमण करावं लागलं. म्हणजे जुन्याला हरवून नवीन आक्रमण करता आला असं झालं नाही. आपण सतत लढत राहिलो. जगाच्या एकदा जर मॅप काढून बघितलात, कोण कुठून कधी निघालं आणि कुठे पोचलं याचा कधीतरी विद्यापीठांनी आढावा घ्यावा. आणि जगभरामध्ये असं लक्षात येईल की म्हणजे कोलंबस पोचला 1494ला आजच्या अमेरिकेमध्ये. तो जाण्याच्या अगोदरही अमेरिका अस्तित्वात होती ना. ते म्हणजे ते म्हणताना डिस्कवरी म्हणतात. वास्को द गामा पण आपल्याकडे, नेहरूंपर्यंत ते चाललं डिस्कवरी ऑफ इंडिया. जसं काही भारत हरवला होता कुठेतरी, ते शोधायला निघाले. तर वास्को द गामाला पण सापडला हरवलेला भारत. तर त्याच्या अगोदर तिथे जे अस्तित्व होतं ते आज कुठे आहे? लॅटिन अमेरिकेमधलं मूळचं अस्तित्व कुठे आहे? आफ्रिकेमधलं कुठे आहे? ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमधलं कुठे आहे? पूर्ण जगाच्या पाठीवर ग्रीकांपासून शक, हुण, तुर्क, अरब, मंगोल, अफगाण, पोर्तुगीज, फ्रेंच, डच, डेन्स, ब्रिटिश आणि नंतर सगळे लिबरल आणि मार्क्सवादी यांच्या सगळ्यांच्या आक्रमणानंतर जो जिवंत राहिला तो भारत आहे.
जगाच्या इतिहासामध्ये कुठेही असं एकही उदाहरण नाही की इतकी जुनी सभ्यता आपल्या मूळ विचारांवर, मूळ तत्वांवर आपलं अस्तित्व टिकवून कायम आहे. ते काय आहे? तो भारतबोध आहे. त्याची वैचारिक जगतामध्ये पुनर्स्थापना करण्याचा उद्यम म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. आणि तो काही नव्याने नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज तेच करत होते. चाणक्याने एकेकाळी तेच केलं होतं. भारतबोध, भारताचं स्वत्व पुनर्स्थापित करणं, याच्यासाठीचा जो निरंतर संघर्ष आहे तो भारताचा इतिहास आहे. कधी जिंकलो कधी हारलो तर भाग वेगळा. संघर्ष निरंतर आहे आणि त्याची पुनर्स्थापना निरंतर आहे. शाहू महाराज पण जे म्हणतात की वैचारिक गुलामगिरीतून मुक्त व्हा. आपण स्वाधीन तर झालो, वैचारिक दृष्टी आणि व्यवस्थांच्या दृष्टीने खरं स्वतंत्र झालो आहोत का? आणि नाही झालो तर त्याची कारणं काय? वैचारिक जगत, भारताचा अभ्यासक, भारताचे विद्यापीठं कधी याचा विचार करणार आहेत का नाही? तर एक कथ्य घडलं गेलं. काय कथ्य घडलं गेलं? मार्क्सने एक निबंध लिहिला 1852-53 मध्ये. त्यावेळेस न्यूयॉर्क टाइम्स जर्नल नावाचं जर्नल चालायचं, त्याच्यामध्ये लिहिला. 2 विचारकांनी भारताच्या वैचारिक जगतावर, तुम्ही त्यांना वाचलं नसलत तरी त्यांचा तुमच्यावर प्रभाव आहे. तुमच्यावर म्हणजे माझ्यावर पण, आपल्या सगळ्यांवर प्रभाव आहे. असे 2 व्यक्ती, एक मार्क्स आणि दुसरा मिल. आणखीन 3-4 एम आहेत ज्यांनी हे सगळं कथानक रचलं मिळून. त्याच्यामध्ये एक मिल, जो जेम्स मिल, जो ब्रिटिश सरकारचा पोस्टमास्टर जनरल होता आणि सगळ्या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवून होता, ज्याच्या आधारावर त्यांनी 6 खंडांमध्ये हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया नावाचे व्हॉल्यूम्स लिहिले. भारतामध्ये येणाऱ्या प्रत्येक ब्रिटिश ऑफिसरला त्याचं अध्ययन करणं आवश्यक होतं. सगळ्या विद्यापीठांमधला पुढे लिहिला गेलेला इतिहासचा मूळ आधारग्रंथ हा मिलचा ब्रिटिश हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. दुसरा मार्क्स. त्याच्याशिवाय आणखीन एक विचारक होऊन गेला, मॅक्स म्युलर, ज्याने सगळ्या संस्कृत ग्रंथांना इंग्रजीमध्ये आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. मॅकॉलेला आपण ऐकून ओळखतो, प्रत्यक्ष काय झालं आपल्याला माहिती नसतं, पण आपण शिक्षण पद्धतीने आले की मॅकॉले असं म्हणायची पद्धत आहे. त्यामुळे तो मूळ मिनिट्स पण आपण बघत नाही, त्याचे इम्प्लिमेंटेशन काय झालं ते पण बघत नाही. तर या सगळ्यांनी मिळून भारताचं एक कथ्य किंवा कथानक किंवा एक नॅरेटिव्ह बिल्ड केला. मार्क्स आपल्या निबंधामध्ये असं म्हणतो की इंडिया हॅज नो हिस्ट्री ऑफ इट्स ओन. त्याचं पहिलंच वाक्य असं आहे, भारताला स्वतःचा काही इतिहास असा काही नाही. मग काय आहे? तर तो म्हणतो इट इज नथिंग बट द हिस्ट्री ऑफ इन्सेसंट इन्व्हेजन्स. निरंतर होणाऱ्या आक्रमकांचा इतिहास म्हणजे भारताचा इतिहास आहे. पुढे 3-4 पॅरेग्राफ नंतर तो असं म्हणतो की फॉर लास्ट 2000 years त्यांच्याकरता 2000 लिमिट आहे, कारण येशूच्या पूर्वी काही नव्हतंच, कालगणना तिथूनच सुरू झाली. त्यामुळे तुमचं जे सगळं आहे ते मिथ आहे म्हणून मायथॉलॉजी आहे. मग आपण पण म्हणतो रामायण महाभारत हे मायथॉलॉजी आहे, आणि विद्यार्थ्यांना कॉमिक्स बनवून पण मायथॉलॉजी, हिंदू मायथॉलॉजी म्हणून शिकवतो. हिस्ट्री कोण? तर हीच स्टोरी, जिंकण्याची जी कथा आहे राजांची, ती त्यांच्या दृष्टीने हिस्ट्री आहे. इतिहास काय असतो? इतिहासा ॲज इट हॅपन्ड. त्या वेळेस समाजाने जे झालं, जे बघितलं, ते समाजाने जे लिहून ठेवलं. त्यामुळे आपल्यासाठी पुराण पण इतिहास आहे, रामायण पण इतिहास आहे, वेद पण इतिहास आहे, उपनिषद पण इतिहास आहे. त्यांच्यासाठी मिथ असतील तर असतील, आपल्यासाठी तो इतिहास आहे. पण मुळात अवधारणा आहे की भारताला स्वतःचा इतिहास नाही. असला तर आक्रमणांचा इतिहास आहे, आणि त्यामुळे त्याचं स्वाभाविक परिणती भारत नावाचं असं काही राष्ट्र नव्हतं. आजचे
संविधान घेऊन फिरणारे प्रसिद्ध नेते, त्यांच्या पणजोबांना अचानक सुबुद्धी सुचली आणि त्यांनी आयडिया ऑफ इंडिया नावाची एक डिस्कवरी करत कल्पना रचली. त्यामुळे ब्रिटिश येण्याच्या अगोदर भारत नावाचं काही एंटिटी नव्हती. माझा एक साधा प्रश्न आहे, बाबा मला नाही मानत, मी ऑर्गनायझरचा संपादक आहे, संघाला नाही मानत, बाकी गांधींना नाही मानत, टिळकांना, कोणाला नका मानू, तुम्ही ज्यांना मानता ते ब्रिटिशांना तरी मानाल का नाही? जर ब्रिटिश येण्याच्या अगोदर भारत नावाची काही गोष्ट नव्हती आणि ब्रिटिश आले पहिल्यांदा, ते सुरतेला आले. जहांगीराच्या दरबारामध्ये तर 1661 मध्ये पोचले, सुरतेला तर कंपनी स्थापन झाली 1600 मध्येच. मग त्यांनी आपल्या कंपनीचं नाव ठेवायला काय पाहिजे होतं? ईस्ट इंडिया कंपनी का ठेवलं, जर इंडिया नव्हताच? ते येण्याच्या अगोदर इंडिया नव्हता. बरं, त्यांनी ठेवलं का? तर असं नाही. 1500 मध्ये, त्याच्या 100 वर्ष अगोदर पोर्तुगीजांनी स्थापन केली, तिला पण पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी नाव दिलं. ते तर कालिकतला आले होते, त्यांनी कालिकत ईस्ट इंडिया कंपनी नाव ठेवायला पाहिजे, कालिकत ईस्ट कंपनी नाव ठेवायला किंवा ईस्ट कालिकत कंपनी नाव ठेवायला पाहिजे होतं. तर ते जेव्हा शोधायला निघाले तेव्हा ते भारताचा शोध घेत होते. एक त्यांना वेस्टमध्ये गेला चुकून तो कोलंबस, त्यामुळे त्याने वेस्ट इंडिज नावाची बेटं शोधली. तिथून पुढे तो अमेरिकेत गेला. तर भारत काहीतरी वेगळा आहे, यांच्याकडे काहीतरी ज्ञानपरंपरा आहे. यांचे व्यापारी आफ्रिकेमध्ये जातात, साऊथ ईस्ट एशियामध्ये बालीपर्यंत जातात, मोठमोठी जहाजं घेऊन जातात, मोठा व्यापार करून जातात. आणि म्हणून ही काहीतरी एक विशिष्ट अशी समाजव्यवस्था आहे जिच्यापर्यंत आपला संदेश पोचला पाहिजे. म्हणून पोप एक चार्टर काढतो, त्याला ट्रीटी ऑफ थेसिडेलस म्हणतात. पोर्तुगीज आणि स्पेन यांच्यामध्ये मध्यस्थी करून पोपने, आणि त्याच्या आधारावर कोलंबस निघतो, त्याच्या आधारावर रॉबर्ट्स, क्रूक्स, वास्को द गामा हे सगळे लोक त्या ट्रीटीच्या आधारावर निघत आहेत शोध घ्यायला. कशाचा शोध घ्यायला? मग अजून एक कथानक रचलं, व्यापारासाठी आले होते. पुन्हा मला नका वाचू, वास्को द गामाची डायरी तर वाचाल का नाही? तर वास्को द गामाने स्वतःची डायरी लिहून ठेवलेली आहे. त्याचं नाव आहे फर्स्ट वोएज, माझी पहिली समुद्र यात्रा. आणि त्याच्यामध्ये वास्को द गामा असं म्हणतो की पोपच्या सांगण्यावरनं माझ्या राजाची चार्टर घेऊन एका ख्रिश्चन राजाच्या शोधार्थ मी भारतामध्ये निघालो. काळी मिरी हातात लागली हा ॲक्सिडेंट होता. व्यापारासाठी तो जे काही घेऊन आलेला होता त्याच्यातली एकही वस्तू विकली गेली नाही माझी, म्हणून मी टॅक्स चुकवून तिथून पळालो. हे स्वतः त्याने लिहून ठेवलं आहे. ते वास्को द गामाला आपण म्हणतो भारताचा शोध लावला. गमतीची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की ब्रिटिश येण्याच्या अगोदरच्या सगळ्या आक्रमकांनी ते भारतात का आले आणि त्यांनी भारतात काय केलं याच्या बाबतीत ते अत्यंत प्रामाणिक आहेत. त्यांनी कुठेही लपवून ठेवलेलं नाही. म्हणजे बाबर देखील कुठेही स्वतःला सेक्युलर वगैरे प्रूव्ह करण्याच्या भानगडीत पडत नाही. मीर कासिमपासनं औरंगजेबापर्यंत सगळेजण आम्ही हे का करतो आहोत या बाबतीत एकदम स्पष्ट आहेत. कन्फ्युजन सगळे ब्रिटिशांना फॉलो केलेल्या मार्क्सवाद्यांचं आहे, जे औरंगजेबाला सेक्युलर प्रूव्ह करण्यामध्ये लागलेत. तो पक्का एकदम, मी जिजिया का लावतोय, मी मंदिरं का तोडतो, याच्या बाबतीत तो कुठेही आडकाठी ठेवून लपून छपून लिहित नाही. तो आलमगिरी जेव्हा लिहितोय तेव्हा तो स्पष्टपणे लिहितोय की जेलमध्ये असलेल्या व्यक्तीने गुन्हा केलेला असेल पण त्याने इस्लामचा स्वीकार केला तर त्याचा गुन्हा माफ व्हावा. काही त्याच्यामध्ये तो म्हणजे लपून छपून. पोर्तुगीज पण तसेच आहेत. पोर्तुगीजांनी पाडलेली मंदिरं, गोव्यामध्ये केलेलं इन्क्विजिशन, याच्या बाबतीत कुठेही पोर्तुगीज आडकाठी ठेवत नाहीत. पण इंडिका पहिला भारतासंबंधीचा विदेशी लोकांनी लिहिलेला, कारण आपल्याला आजकाल भारतामधल्या सोर्सेसवर विश्वास नाही, त्यामुळे बाहेरचे सगळे सांगतोय.
कारण बाहेरनं आलेले की ते खरं असतं असं भारतीयांचं मन झालेलं आहे. मग मला एक जण भेटायला आले आणि ते सांगायला लागले, अहो योगाचा कोर्स करून आले जपानमधनं. काय मानसिकता झाली आपली. मग आपल्या सोर्सेसमधनं काय असलं की ते खरं नसेलच, ते मिथच असेल. त्यामुळे बाहेरचं सांगतोय. तर ज्यावेळेस मॅगस्थेनिस इंडिका लिहिला गेला, इंडिका पहिला ग्रंथ आहे जो ग्रीकांनी संकलित केला, त्यावेळेस तो 7 वर्गांची व्यवस्था, श्रेणी व्यवस्था, त्याला तो श्रेष्ठी किंवा श्रेणी व्यवस्था असं म्हणतोय. बिझनेस क्लासेस ऑफ इंडिया, तिथे कुठेही चातुर्वर्ण्याचा उल्लेख नाही. 7 ग्रेड सिस्टीम ऑफ बिझनेसेस असं त्याने उल्लेख केलेला आहे इंडिकामध्ये. तिथपासून ते जवळजवळ मिलच्या कामापर्यंत आपल्याला एक समान सूत्र दिसतं, जे भारतबोधाचं सूत्र आहे, जे आपण कधीही मूळ संशोधनाकरता वापरलं नाही. ते भारतीयांनी पण लिहिलं, विदेशी आक्रमकांनी पण लिहिलं. काय तर आम्हाला एक प्रकारचा समाज दिसतो ज्याची जीवनदृष्टी समान आहे. मग आपण आत्ता वर्षप्रतिपदा साजरी केली, आपल्याला पण एक नवीन खूळ लागलं आहे, मराठी राजभाषा, मराठी अभिजात. मग 250 वर्षाचा, फार तर गेलं तर ज्ञानेश्वरांपर्यंत, ते पण प्राकृत मराठी आहे, ते पण काय मराठी नाही आहे. पण अभिजात म्हटलं की जरा ग्रँट वगैरे वाढते, मग त्याला पैसा वाढतो. त्यामुळे भाषिक अस्मिता हे एक नवीन खेळणं ब्रिटिश जाता देऊन गेलेत. 1920पर्यंत भारतामधल्या कुठल्याही राज्याची, म्हणजे हे पॉलिटिकली इनकरेक्ट विधान करतोय, कदाचित उद्या कोल्हापुरातल्या वर्तमानपत्रांमध्ये हायलाईट बनेल की ऑर्गनायझर या संघाच्या मुखपत्राच्या संपादकाने असं म्हटलं, पण ही वास्तविकता आहे की भारताच्या पूर्ण इतिहासामध्ये भाषेच्या आधारावर ब्रिटिश येण्याच्या अगोदर एकही संघर्ष झाल्याचं उदाहरण नाही. याच्यापेक्षा जास्त भाषा होत्या, याच्यापेक्षा जास्त बोली होत्या. अहो, छत्रपतींचं राज्य पुण्याच्या उत्तरेपासून तर तंजावूरपर्यंतचं, मराठी बोलणारे, कन्नड बोलणारे, तेलुगू बोलणारे, तुळू बोलणारे, तमिळ बोलणारे, मल्याळम बोलणारे, सगळ्या भाषांचे आज अस्तित्वात असलेल्या या सर्व भाषांचे लोक, ते छत्रपती केवळ एक आदेश काढतात, आज्ञापत्र काढतात की माझा रायगडावरनं निघालेला आदेश प्रत्येक 20 कोसावर स्थानिक भाषेमध्ये कळला पाहिजे, त्याचा भाषांतरकार नियुक्त व्हावा. आदेश कळला पाहिजे हो त्याला. भाषिक अस्मितेवर लढायचं. आणि तिथे कोर्टामध्ये काय चाललेलं आहे ते मी म्हणजे सर्वे केला खरंच, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये. ते 2 पार्टीज ज्या लढत असतात ना, त्यांना विचारलं की बाबा आज काय झालं तुझ्या डेटला, लढता तर तुम्ही दोघं आहे. ते म्हणतात आमच्या वकिलाला माहिती नाही तर ते न्यायाधीशाला माहिती, आम्हाला एवढंच माहिती आहे की पुढची डेट किती मिळाली आणि वकिलाची फी किती द्यायची, याच्या पलीकडे आम्हाला काय माहिती नाही. मूळ मुद्दा असा, भाषेची विविधता असूनही त्याच्यामध्ये जीवनदृष्टीचं एकत्व असणं हे भारताचं समान सूत्र सारे भारतामधले येणारे. म्हणजे शंकराचार्यांनी 7व्या शताब्दीमध्ये समजा केलाडीहून ते निघाले कर्नाटकामधल्या, केरळमधल्या, आणि शारदापीठापर्यंत गेले, केदारनाथपर्यंत गेले, नंतर गयेला गेले, बनारसला वाराणसीला आले. तिथून त्यांचा मूळ जो सगळा शास्त्रार्थ झाला तो हरिद्वारमध्ये झाला. मग काशीला परत त्यांनी गेले, मग 4 ठिकाणी आश्रम स्थापन केले. कुठल्या भाषेमध्ये बोलत असतील? इंग्रजी नावाची लिंक भाषा तर त्यावेळेस काही नव्हती. मग त्यांना का नाही अडचण आली? कारण 20 कोसामधनं बदलणारी भाषा असली तरी ज्ञानभाषा म्हणून संस्कृतचं एक अस्तित्व होतं, आणि बोली भाषांमध्ये त्या संस्कृतच्या ज्ञानातनं आलेला व्यावहारिक अर्थ हा बिझनेसमॅनला पण कधी अडचणीचा ठरला नाही आणि साधू संन्यासांना पण कधी अडचणीचा ठरला नाही. कारण त्यावेळेसही गंगा गंगा होती, अयोध्या अयोध्या होती, काशी काशी होती, इवन रामेश्वरम रामेश्वरम होतं, कांचीपुरम कांचीपुरम होतं.
हे विविधता असूनही जीवनाकडे बघण्याचा एक समान दृष्टिकोन आहे. हे सगळे भारतामध्ये येणारे, बाहेरनं येणारे यात्रेकरू हे लिहून ठेवतात. भारताच्या लोकांच्या जीवन पद्धतीमध्ये आणि त्यांच्या आर्थिक संरचनेमध्ये भेद हा खूप कमी आहे, हे देखील कॉमन सूत्र आहे. पण आपल्याला एक नॅरेटिव्ह जो घडला गेला त्याच्यामध्ये भारताला स्वतःचा इतिहास नाही. दुसरं, भारत नावाचं एक राष्ट्र नव्हतंच. कारण युरोपमध्ये एक व्यवस्था जन्माला आली 1648 साली. त्याला ट्रीटी ऑफ वेस्टफालिया असं म्हणतात. आता आपल्यासाठी प्रथम आणि द्वितीय महायुद्ध हे सगळं काही असतं. युरोपमधला सगळ्यात मोठा जो संघर्ष झालेला आहे तो खरा, ज्याला 30 इयर्स वॉर म्हणतात, तो सगळ्यात मोठा संघर्ष आहे. आजच्या सगळ्या वैश्विक संकल्पना आणि वैश्विक व्यवस्था या त्या 30 वर्षाच्या कालखंडातनं जन्माला आल्यात. 1618 ते 1648 याला म्हणतात 30 इयर्स वॉर. कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट या दोन्ही समुदायांमध्ये पोपचा आदेश मानायचा का नाही याच्यावरनं जो सगळा संघर्ष झालेला आहे, त्यातनं राष्ट्रराज्य नावाची संकल्पना अस्तित्वात आली. आणि आज ज्यांना आपण युरोपमध्ये नेशन स्टेट म्हणतो, फ्रेंच भाषिकांचं एक राष्ट्र, इंग्लिश भाषिकांचं एक राष्ट्र, जर्मन भाषिकांचं एक राष्ट्र, ही राष्ट्रकांची संकल्पना ही युरोपमध्ये 1648 साली आली. ती असेल तर तुम्ही राष्ट्र आहात, नाहीतर नाही आहात. आणि त्यामुळे आपणही शोधायला लागलो की आपण एक भाषा आहोत तर आपण एक राष्ट्र आहोत. मग लिंक लँग्वेज पाहिजे. जे आपण नाही आहोत ते बनण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे संघर्ष आहे. त्यामुळे इकडनं एक कंडक्टर ड्रायव्हर इकडनं इकडे गेला की त्याला मारपीट होते, इकडचा तिकडे गेला की लगेच मारपीट होते. अरे कन्नड आणि मराठी ज्या सगळ्या संतांनी दोन्हीमध्ये लिहिलेले अभंग एकाच भावाने लिहिले आणि एकाच विठ्ठलासाठी लिहिले, त्या दोन्ही एकमेकांच्या संघर्ष भाषा कशा झाल्या हो. मग मला आठवतं माझ्या लहानपणी की कागलपर्यंत गेल्यानंतर तो मराठी बोलतोय का कन्नड बोलतोय कळायचं नाही, असं मराठी बोलायचा. आपण तर 20 कोसावर पाणी आणि 20 कोसावर भाषा बदलते हे मूळ मानणारे लोक आहोत. त्यामुळे भाषा हा आयडेंटिटीचा आधार कसा असू शकतो. भाषा संस्कृतीची वाहक असते आणि भाषा संवादाची वाहक असते. पण एक कथानक रचलं गेलं, एक मराठी भाषिक आणि एक गुजराती भाषिक, एक मराठी भाषिक आणि एक कन्नड भाषिक, एक राष्ट्र कसं असू शकतं. कारण तुमची भाषा वेगळी आहे. भाषा बदलल्याने भाषेतल्या म्हणी बदलल्या आहेत का. भाषा बदलल्याने माझा आणि ईश्वराचा असलेला संबंध याच्याबद्दलचं दर्शन बदललं आहे का. भाषा बदलल्याने माझा प्रकृतीशी असलेला संबंध बदलला आहे का. आपणही वेड्यासारखं मराठी नववर्ष, अहो कसलं मराठी नववर्ष. आपण त्याला गुढीपाडवा म्हणतो, बॉर्डर पार केली की त्याला उगादी म्हणतात. अजून थोडंसं खाली गेलात केरळपर्यंत त्याला विशू म्हणतात. गुजरातमध्ये गेलात तर त्याला नववर्षच म्हणतात. आणखीन पंजाबपर्यंत गेलात तर त्याला बैसाखी म्हणतात. आसामपर्यंत गेलात तर त्याला बिहू म्हणतात. काश्मीरपर्यंत गेलात तर त्याला नवरे म्हणतात. नावं बदलतात हो. तिथल्या न शिकलेल्या माणसाला विचारा, बाबा तू का बरं साजरा करतो रे. तो जो उत्तर देईल तो तेच देईल जो महाराष्ट्रातल्या गावातला अशिक्षित देईल. कारण आपण तो नववर्षाला गुढी उभारतो, पण आपल्यासाठी नववर्ष 1 जानेवारीच असतं. शिकलेल्या लोकांसाठी साजरं करण्याचं ते असतं. संस्कृतीचा टेंबा मिरवण्यासाठी गुढीपाडवा असतो. का. त्याला दर्शन माहिती आहे, त्याला तुम्ही विचारता. आणि मी हे प्रत्यक्ष केलेलं आहे. भारतामधल्या कुठल्याही राज्यामधल्या इतकी विविधता नववर्षांची आहे. 15 दिवसांचं फक्त अंतर आहे. पौर्णिमेपासून मानायचं का अमावस्येपासून मानायचं एवढंच आहे. आणि ते पण हवामानानुसार बदलतं. कारण शेतीचा सीझन तेवढा मागे पुढे होतो हवामानानुसार.
तुम्ही त्याला जर विचारलं गावातल्या माणसाला तर तो सांगतो आम्ही मानतो की ब्रह्माने या दिवशीपासून सृष्टीची रचना केली, आमची कालगणना इथून सुरू झाली, माझं शेतीचं नवीन वर्ष इथून सुरू होतं, माझी सगळं चक्र जे आहे. आणि हे आपल्यासाठीच होतं असं नाही, जगभरासाठी होतं. 1 एप्रिल हा काही एप्रिल फुलचा दिवस नव्हता. 1 एप्रिल हा नववर्षाचाच दिवस होता. मार्च पुढे जाण्यासाठीचा पहिला महिना होता. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 7 असतात, ऑक्टोबर म्हणजे 8 असतात, नोव्हेंबर म्हणजे 9 असतात, डिसेंबर म्हणजे 10 असतात. 14व्या-15व्या शताब्दीपर्यंत यांच्याकडे 10च महिने होते. त्यामुळे सगळी त्यांची गडबड होती. ग्रेगरी नावाचा जो पोप होता त्याने याच्यामध्ये बदल केले, त्याने अभ्यास करायला लावला, लोक प्रश्न विचारायला लागले. काय प्रश्न विचारायला लागले? मॉडर्न म्हणतो ना आपण युरोपला. इंग्रजीमध्ये मध्ये मध्ये बोललं की जरा आणखीन थोडंसं जास्त अभ्यासू असं वाटायला लागतं. मग इंग्रजीशी माझं काय नाही, मी तर इंग्रजीचा म्हणजे पत्रकार आहे, त्यामुळे मला काय, पण ती भाषा आहे हो. आपण बऱ्याचदा तिला याच्याकरता घाबरतो. म्हणजे मराठीचा अभिमान आपल्याला तिथपर्यंत असतो जोपर्यंत इंग्रजी येत नाही. यायला लागलं की इंग्रजीचाच अभिमान जास्त असतो. हे पण गुलामगिरीचं लक्षण आहे ना. म्हणजे जगभरामधल्या चीनी माणसाला चीनी भाषेमध्ये PhD करायला त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. फ्रेंच माणसाला फ्रेंचमध्ये PhD करायला प्रॉब्लेम येत नाही. मराठी माणसाने मराठीमध्ये PhD लिहिली की म्हणतो अरे मराठीत लिहिली काय अशीच असेल. का? आपण आपला भारतबोध गमावला. भारतबोधाचं एक जे कथानक आयडिया ऑफ इंडिया नावाने आपल्याला विकलं गेलं, तो इंडिया म्हणजे एक जॉग्रफिकल आयडेंटिटी जी ब्रिटिशांनी एकत्र आणली. त्याच्या अगोदर आणली तर फार तर मोगलांनी आणली. त्याच्या अगोदर तर आपण एकमेकांशी लढत होतो. आपल्याला एक राष्ट्र म्हणून स्वतःची काही ओळख नव्हती. भारतावर आक्रमणांचा इतिहास आहे. त्यामुळे आर्यांपासून ब्रिटिशांपर्यंत आलेले सगळे हम बुलबुले है इसकी ये गुलसिता हमारा. बुलबुले येतात, तिथे जे आवश्यक आहे ते खातात, उडून जातात. आम्ही इक्बाल लिहिलं, उडून गेलो, पाकिस्तान मागून गेलो. स्वतःचं काही आहे का? तर ब्रिटिशांनी एक थिअरी मांडली, आर्यन इन्व्हेजन थिअरी. आज सारे भाषेचे, रेसिझमचे, आर्य द्रविड सिद्धांताचे सगळे मुळं ही 1828ला त्यांनी आणलेल्या सिद्धांतामध्ये आहेत. त्यावेळेस या सिद्धांताला कोणी विचारत नव्हतं. पण 1856 नंतर ज्यावेळेस विद्यापीठ व्यवस्था आली आणि त्याच्यामधनं त्यांनी शैक्षणिक माध्यमातनं यांना पुनर्स्थापित केलं, त्यावेळेस हा भारताचा मेन नॅरेटिव्ह बनला. आर्य बाहेरून आले. मग आर्य बाहेरून आले, शक बाहेरनं आले, हुण बाहेरनं आले, आम्ही बाहेरनं आलो. काय फरक पडतं? सगळेच बाहेरचे आहेत. असलेच मूळ निवासी तर इसले तथाकथित ज्यांना त्यांनी आदिवासी म्हटलं. ट्राईब हा शब्द कधीही चांगला नव्हता. म्हणजे आज लोकांना बऱ्याचदा असं वाटतं की शेड्यूल्ड ट्राईब म्हटलं म्हणजे आम्ही ट्रायबल आहोत म्हटलं की हा अभिमानाचा विषय आहे. नाही, ट्राईब म्हणजे तुम्ही असभ्य आहात या अर्थाने ट्राईब हा शब्द इंग्रजीमध्ये वापरला गेला. असभ्य असण्याचा अभिमान कसा असू शकतो? आणि आपला जनजाती वनवासी हा असभ्य आहे, ज्याला प्रकृतीबरोबर कसं राहायचं आहे आपल्यापेक्षा जास्त चांगलं कळतं, ज्याला त्या संशोधनांचं रक्षण कसं करायचं आहे आपल्यापेक्षा जास्त चांगलं कळतं. म्हणजे बस्तरमध्ये गेलात तर केवळ मातीचा वास घेऊन तिथे कुठल्या पद्धतीचं मेटल मिळेल, कुठले धातू मिळतील हे फक्त वास घेऊन सांगणाऱ्या बायका आहेत, ज्या मेटलर्जी डिपार्टमेंटमधल्या भिलाईच्या IITच्या पोरांना पण जमत नाही. त्यांना म्हणतो आपण असभ्य. कुठलं औषध कुठल्या वृक्षाचं पान तोडून लावलं तर त्याचा काय औषधी गुणधर्म आहे हे तिथल्या प्रत्येकाला माहिती आहे, त्यांना आपण असभ्य आणि अशिक्षित म्हणतो. आणि काय म्हणतो? मेनस्ट्रीम करायचं हो त्यांना. कोण आपण मेनस्ट्रीम करणार आहे? पण भारताचं एक कथानक रचलं गेलं, त्याच्यामध्ये
हे सगळे बाहेरनं आलेले आहेत, हे मूळ निवासी आहेत. मूळ निवासीचा तर प्रश्न कोलंबस आणि तिथल्या रेड इंडियनसाठीचा होता, ज्यांना त्यांनी संपवलं. त्यांना आता म्युझियममध्ये ठेवलं. 800,000 परिवार उरलेत अख्ख्या अमेरिकेमध्ये. भारतामध्ये तर जनजातींचे राजाही होते, ज्यांना तथाकथित गोंड म्हटलं गेलं. त्या सगळ्या राजांनी आपल्या पत्रव्यवहारांची सुरुवात ओम नमः शिवायने केलेली आहे. बडा देव आणि बडा बाबा हे सगळ्या भारतीय बोलींमध्ये महादेवासाठी, भोलेनाथासाठी, शंकरासाठी असलेले कॉमन शब्द आहेत सगळ्या जनजातींमध्ये. एकही जनजातीमधलं स्वतःबद्दलचं कथानक असं नाही की जे कैलास आणि कन्याकुमारीला आपल्याशी जोडत नाही. कैलास कुठे बघा आणि कन्याकुमारी कुठे बघा, तो भारताचा भारतबोध आहे. पण ब्रिटिशांना हे, आणि हे कसं केलं त्यांनी, का केलं, तर मी जो प्रश्न उपस्थित केला की इतकी सारी आक्रमणं झाली तरी आपलं अस्तित्व कायम का राहिलं, याचा शोध आपण घेणं सोडलं, त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला. त्याचं नाव होतं, एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्याचं नाव होतं विल्यम जोन्स. मूळतः न्यायाधीश म्हणून, ईस्ट इंडिया कंपनीचा न्यायाधीश म्हणून आलेला हा व्यक्ती, याने 1784 साली एक उद्योग चालू केला एशियाटिक सोसायटीच्या नावाने, कलकत्त्यामधनं. भारतामधल्या सगळ्या, त्यांनी जे त्यावेळेसचे रेव्हेन्यू झोन्स केले होते, कमिशनरेट, त्याच्या आधारावर सर्वे करणं सुरू केलं आणि त्याला छापायला सुरुवात केली. त्याला त्यांनी म्हटलं गॅझेटियर्स. कुठले समाज आहेत, कुठली बोली बोलतात, कुठल्या देवी देवतांना मानतात, कुठले सणवार साजरे करतात, याचं सगळ्याचं संकलन करायला सुरुवात केली. त्यांना असं लक्षात आलं की अरे हे दिसायला वेगवेगळे दिसत आहेत, पण एक काहीतरी सूत्र आहे जे ह्यांना कायम ठेवतं. म्हणजे शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या, मी तर नेहमी उदाहरण देतो की किती छोटा कालखड्ड आहे. म्हणजे वर्षांचे विवाद आत्ता बाजूला ठेवूया, जे स्वीकार्य आहे त्याच्यामध्ये असं मांडलं की 1627 ते 1680 हा कालखंड जरी मानला तरी एवढं कमी वर्षाचं आयुष्य आहे, 53 वर्षाचं. पण त्या व्यक्तीच्या जाण्यानंतर जवळजवळ 200 वर्ष समाज, केवळ महाराष्ट्रातला नाही, सगळ्या भारतातला, हा शिवाजी महाराजांच्या नावाने लढतोय, छत्रपतींच्या नावाने लढतोय, पानिपतावर पण लढतोय आणि 1857ला पण लढतोय. काय प्रेरणा देऊन गेला, काय विचार देऊन गेला? कोणतं असं बाळकडू पाजलं? तर मला असं वाटतं की ते केवळ एकच होतं की मूळ जो भारताचा बोध होता तो समाजामध्ये पुन्हा जागृत केला. सर्वसामान्य, डॉक्टरांच्या बाबतीत जसं म्हटलं असतं डॉक्टर हेडगेवारांच्या, की सर्वसामान्य भारतीय व्यक्तीचं राष्ट्रीय चारित्र्य जर विकसित झालं तर आपोआपच भारत परमवैभवाला पोचणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच केलं. भारतातल्या सर्वसामान्य मावळ्यांचं असामान्यत्व त्यांनी जागृत केलं. ज्या ज्या वेळेस भारत पुन्हा जागृत होऊन उभा राहिलेला आहे त्या त्या वेळेस हा भारतबोध पुन्हा प्रस्थापित झालेला आहे. पण हे कथानक अशा पद्धतीने आपल्या डोक्यावर बसलेलं आहे की आपणही मानून चालतो की बाहेरनं आले. वास्को द गामाचं मी उदाहरण दिलं. वास्को द गामाच्या बाबतीत म्हणजे 2 उदाहरणं फक्त ही पश्चिमेकडची देतो, मग आपण भारतबोध मुळात सत्य काय आहे त्या भागाकडे येऊ. आत्तापर्यंत कथ्यवर आहोत. सगळा वाद चालला तिथे युरोपमध्ये. कॅथोलिक वर्सेस प्रोटेस्टंट संघर्ष पेटला. एका प्रश्नावरनं पेटला, पोपला मानायचं का नाही. आणि प्रश्न विचारणारे होते ज्यांना आपण मॉडर्न सायंटिस्ट म्हणतो, ते कोपर्निकस, गॅलिलिओ आणि ब्रुनो. काय प्रश्न विचारत होते? पृथ्वी सपाट आहे का गोल आहे? आणि पोप म्हणत होता पृथ्वी सपाट आहे, सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. हे म्हणत होते नाही, आम्ही प्रयोग केले त्याच्यावरनं आमचं मत असं आहे की पृथ्वी ही गोल आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
आणि त्याच्यामुळे दिवस रात्र होता. कालगणनेची सगळी गडबड त्यांना लक्षात आली ती या एका प्रश्नामुळे आली. मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे हे त्यांच्यासाठी पहिलं हे होतं. तोपर्यंत प्रश्न विचारण्याचाच अधिकार नव्हता, पाप मानलं जायचं. त्यामुळे त्याला त्यांनी म्हटलं रेनेसा, पुनर्जागरण. कारण त्याच्या अगोदर अंधकार युग होतं त्यांच्याकरता. आपणही शोधायला लागलो अंधकार युग कुठे होतं. कारण कालगणना मोजण्याची पद्धत झाली एन्शंट, मेडिएवल, मॉडर्न. मग मॉडर्न कुठपासनं तर युरोपियनांनी मानलं तोपासनं मॉडर्न. मग मॉडर्निटीचा पहिला प्रश्न काय होता, पृथ्वी सपाट आहे का गोल आहे. आपण पण जॉग्रफी नावाचा सब्जेक्ट मराठीमध्ये पण अभ्यासतो, मी पण मराठीतच शिकलेलो आहे. त्याला काय म्हणतो मराठीमध्ये आपण, नक्की ना? भारताच्या सगळ्या भाषांमध्ये 5,000 वर्षापासून भूगोलच आहे. ज्याच्याकरता ते 14व्या आणि 15व्या शताब्दीमध्ये चर्च शास्त्रज्ञांना जाळतायत, त्यांच्या संशोधनाला जाळतायत, जेलमध्ये टाकतायत. आणि आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, हे वैज्ञानिक आहे, सायंटिफिक आहे, रॅशनल आहे, याच्याकरता ते लढतायत. हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे म्हणून लढतायत. त्याला आपण म्हणतो मॉडर्न आहे. तो वराह मिहीर बिचारा सगळी सूत्र सगळ्या ग्रहांची लिहून गेला आणि त्या आर्यभट्ट लीलावतीमध्ये सगळ्या ग्रहांमधल्या अंतरांचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन मांडतात. त्यांना शिकवलं की म्हणतो आपण सॅफ्रनायझेशन आहे. कुठली मॉडर्निटी शिकवतोय? तिथले प्रश्न वेगळे आहेत. कारण तिथे एक धर्मसत्ता आहे जी राजसत्ता बनली होती. त्यामुळे तिथले वैचारिक जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, समाजाचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, सगळा फेमिनिझमचा डिस्कोर्स हा युरोपमधला एक मूळ याच्याकरता आहे, जो 1998 पर्यंत त्यांचा संघर्ष चाललाय. स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व आहे का नाही, स्त्रीला आत्मा आहे का नाही. आणि हे त्यावेळेसही मॉडर्निटीच्या नावाखाली चर्चने मानलेलं नाही, युरोपने मानलेलं नाही. ज्यावेळेस मदर तेरेसाला सेंटहूड देण्याची वेळ आली तर संत होण्यासाठी पहिले आत्मा आहे असं मानावं लागतं, म्हणून आत्मा असू शकतो महिलेमध्ये. नाहीतर महिला तर ॲडम आणि ईव तर ॲडमच्या एंटरटेनमेंटसाठी होती, त्यामुळे तिला स्वतंत्र अस्तित्व कुठं आहे. पुन्हा या मंचावरनं पॉलिटिकली करेक्ट आहे का नाही माहिती नाही, पण मी जे बायबलमधलं तेच सांगतो आहे. ओल्ड टेस्टामेंटमध्ये त्याला करमत नव्हतं, त्यामुळे त्याच्या बरगड्यांपासून जे एक नवीन जीव निर्माण केला त्याच्या एंटरटेनमेंटसाठी ईश्वराने, त्याला ईव नावाचं नाव दिलं. पाप तिने केलं फळ खाण्याचं, त्यामुळे सगळ्या दुःखांचं मूळ ती आहे. मग आपल्याकडे पण शोधा, मग ते कधी सीतेमध्ये शोधा, कधी द्रौपदीमध्ये शोधा. मग रामायण महाभारताचं इंटरप्रिटेशन व्हायला लागतं. मूळ कोणामध्ये, कुंती का द्रौपदी? तो पुन्हा तोच प्रॉब्लेम आहे. पण सगळा फेमिनिझमचा जो संघर्ष आहे तो केवळ मतदानासाठीचा नाही आहे, केवळ रोजगारासाठीचा नाही आहे. तो अँटी मेन पण नव्हता, तो मूळतः अँटी चर्च होता. कारण एक चर्च नावाची इन्स्टिट्यूशन जी धर्मसत्ता आणि राजसत्ता दोन्ही बनली आणि तिने समाजाचं इंटरप्रिटेशन अशा पद्धतीने केलं की फादर असतो, मदर नसते. सिस्टर असू शकते पण ती मदर नाही होऊ शकत. तिला चर्चमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कुठे स्थान नाही आहे. आपल्याकडे तर वैदिक काळापासून कण्णगी गार्गीपासून सगळे उदाहरणं आहेत की ज्यांनी या ज्ञानपरंपरेमध्ये योगदान दिलेलं आहे. आणि त्यातनं मग आणखीन एक कथ्य रचलं गेलं. भारतामध्ये महिलांना स्थान नव्हतं, सगळ्या सती जायच्या. मी आत्ताच सांगत होतो की 4 प्रमुख उदाहरणं आहेत. अबक्का नावाची राणी होती, उल्लालची मंगलोर जवळचं स्थान आहे. पोर्तुगीजांची साथ दिली म्हणून आपल्या पतीला सोडलं आणि हे सांगून सोडलं की माझ्या मुलीचे पिता आहात म्हणून आत्ता सोडतीये, पुन्हा आलात तर तो विचार करणं पण सोडेल. हे सांगून सोडते. पूर्ण समाज अबक्का बरोबर उभा राहतो, राजाबरोबर नाही उभा राहत. आणि हे सांगताना काय सांगते, मला लाज वाटते, तुम्हाला नवरा म्हणून घ्यायला लाज वाटते, कारण
मला माझ्या आईनं संस्कार दिलेत की माता आणि मातृभूमी यांचा सौदा नाही होत. हे नवऱ्याला सांगण्याची हिंमत करतीये. पुढे 65 वर्ष आई आणि पोरगी मिळून पोर्तुगीजांना उल्लालमध्ये आणि मंगलोरमध्ये शिरू देत नाहीत. पोर्तुगीजांना शेवटी गोव्यामध्ये मर्यादित व्हायला लागतं. कोणीतरी धोका देतं, त्यामुळे एका मंदिरामध्ये तिला पकडतात पोर्तुगीज, पण ती मेल्यानंतर देखील तिची लढाई थांबत नाही. वेलू नाचियार नावाची राणी, दक्षिणेमधल्या शिवगंगेची राणी, मरुद पांड्यन ब्रदर्स, अनुसूचित जातीचे दोघंही तिचे प्रधान, 165 राजांना एकत्र करतात. 1801 मध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध प्रस्ताव पारित करतात. जम्बूद्वीप प्रोक्लेमेशन नावाने करतात. या पूर्ण जम्बूद्वीपाला आणि इथल्या संस्कृतीचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे म्हणून शपथ घेतात. त्या राणीच्या नेतृत्वाखाली घेतात. कोणीही असं म्हणत नाही की तू विधवा आहेस, अनुसूचित जातीच्या लोकांना आपला प्रधान नेमलंयस, सेनापती नेमलंयस, तुझं आम्ही का मानू. क्षत्रिय राजे पण आहेत, ब्राह्मण राजे पण आहेत. ती नाही सती गेली. लोकमाता अहिल्याबाई होळकर, त्यांची आपण गेल्या वर्षी 300वी जयंती साजरी केली. 1774ला ज्यावेळेस त्या महाराणी बनतायत त्यावेळेस त्या विधवा आहेत. मल्हारराव होळकर सांगतात नाही तुझ्यावर जबाबदारी आहे, दुःखाच्या याच्याखाली तू राहू नकोस. जातीने धनगर आहेत. मी मुद्दाम जातीचे संदर्भ याच्याकरता देतो कारण आज त्याच्यावर पण खूप मोठं राजकारण होतं. जातीने ओबीसी आहेत. अहो पण सोमनाथाचा जीर्णोद्धार करतायत, काशीचे 80 घाट बांधतायत, 80 नदीवरचे, श्रीशैलमपर्यंतच्या सगळ्या मंदिरांचा त्या जीर्णोद्धार करतायत, सगळी लँड रेव्हेन्यू सिस्टीम व्यवस्थित करतायत, ग्रँड ट्रंक रोडला रिवाईव्ह करतायत, जंगलांचे सगळे नियम बनवतायत. कोणी विचारत नाही की बाबा तू धनगर आहेस, बाई विधवा आहेस, तू कुठे आमची राणी बनते. लोक त्यांना लोकमाता म्हणतात. राणी लक्ष्मीबाई ज्यावेळेस रणांगणात उतरल्या त्यावेळेस त्या पण विधवा होत्या. 2 वर्षाचं पोरग पाठीला बांधून रणांगणावर उतरतायत. त्यांना कोणी म्हणत नाही बाई तू क्षत्रिय नाही आहेस, ब्राह्मण आहेस, सती गेली पाहिजेस. मग आपण का मानून घेतलं? का फक्त सती बंगाल आणि जौहार राजस्थानमध्ये दिसतो, जिथे इस्लामचे आतताई अत्याचार झाले आणि एखाद्या सैन्याचा पराभव झाल्यानंतर तिथल्या आया बहिणींना उचलून नेण्याची प्रथा जी आज हमासने इस्रायलमध्ये दाखवली, तिचा ज्यावेळेस लोकांनी अनुभव घेतला त्यावेळेस तिथल्या महिलांचा, सतीची संकल्पना नव्हती असं नाही, पण केवळ सतीची संकल्पना नव्हती, एकपत्नी व्रताची पण संकल्पना होती. मग आपण का स्वीकारलं की सगळ्या महिला, अरे सगळे शिक्षणाचे, धर्मपालजींना वाचा, ब्रिटिशांनी रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत. मी जे विल्यम जोन्सच्या याचं उदाहरण दिलं त्याच्यामध्ये तो 1799 पासून ते 1832-34 पर्यंतचे सगळे रेकॉर्ड्स त्यांनी मेंटेन केलेले आहेत ब्रिटिश आर्काइव्हजमध्ये. भारतामध्ये कुठेही एकाही प्रांतामध्ये 1 लाख जनसंख्येच्या मागे एक गुरुकुल, हे प्रत्येक प्रांतामध्ये आहे. प्रत्येक जातीच्या वर्णाच्या लोकांना त्याच्यामध्ये शिकण्याचा अधिकार आहे. महिला किती कोर्सेसमध्ये सहभागी आहेत, कुठल्या जातीचे कुठल्या याच्यामध्ये, त्याच्यावर धर्मपालजींनी ब्युटिफुल ट्री नावाचं पुस्तक लिहिलं. भारतामध्ये अशिक्षितता तर इंग्लिश शिक्षणानंतर आली. त्याच्या अगोदर ज्याला आज आपण सेक्युलर किंवा व्यावसायिक शिक्षण म्हणतो, ते व्यावसायिक शिक्षण तर सगळ्यांकरता होतं. वैदिक गुरुकुलामध्ये कदाचित बहुसंख्य ठिकाणी ब्राह्मणांकरता शिकण्याचे अधिकार होते, पण याचा अर्थ कोणालाही शिक्षणाचा अधिकार नव्हता असं नव्हतं. कारण भारतामधली शिक्षण व्यवस्था ही स्किल बेस्ड होती, कौशल्यावर आधारित होती आणि त्याची एक सुनियोजित व्यवस्था प्रत्येक समाजाने आपल्या स्वबळावर केली होती. जिथे कमी असेल तिथे सरकार किंवा राजा हस्तक्षेप करायचं, नाहीतर समाजाने स्वतः चालवायचं.
त्यामुळे आपलं शिक्षण स्वायत्त होतं, त्या समाजाच्या आवश्यकतेंवर आधारलेलं होतं, हे ब्रिटिशांनी ओळखलं. त्यामुळे भारताला संपवायचं असेल तर भारताचं ज्ञानपरंपरा संपवली पाहिजे आणि शिक्षणाची व्यवस्था संपवली पाहिजे. ती संपवायची असेल तर मंदिरांची व्यवस्था संपवली पाहिजे, कारण भारतामध्ये मंदिरं ही कधी केवळ उपासनेचं केंद्र नव्हती. भारतासाठी मंदिरं ही काही चर्चसारखं नव्हतं की कुठल्या तरी एका दिवशी एकत्र येऊन प्रार्थना करा फक्त. भारतासाठी मंदिरं ही समाज केंद्र होती. ती बँकिंग व्यवस्था पण होती, ती स्वास्थ्य केंद्र पण होती, ती शिक्षणाची व्यवस्था पण होती, ती समाजाचा वार्षिकोत्सव मनवण्याचं पण केंद्र होतं. त्यामुळे रवींद्रनाथ टागोर ज्यावेळेस 1902 साली भाषणं देतात स्वदेशी समाज या नावाने, ते म्हणतात समाज तोपर्यंत स्वदेशी आहे जोपर्यंत जल, जंगल, जमीन, पाणी, मंदिर आणि शिक्षण या व्यवस्था समाजाच्या मालकीच्या आहेत. विरोध करतायत ते घरापर्यंत पाणी का पोचवायचं, तुम्ही कोण आम्हाला पाणी पोचवणार आहे. भारतामधला आत्तापर्यंतचा सगळ्यात यशस्वी धरण बांधण्याचा प्रोजेक्ट कुठला असं विचारलं तर भाकरा नांगल सांगतात, सरदार सरोवर सांगतात, काय वाटेल ते सांगतात. अहो, सगळ्यात मोठा आधुनिक पद्धतीचं धरण बांधण्याचा पण प्रोजेक्ट जो यशस्वी झाला तो म्हैसूरच्या राजाने केला, कृष्णासागर डॅम नावाने केला. विश्वेश्वरय्या त्याचे इंजिनियर होते. राजाकडे पैसे द्यायला खजान्यामध्ये पैसे नव्हते, 3 वर्षाचा दुष्काळ होता. राजा आणि विश्वेश्वरय्या आपला प्लॅन घेऊन 800 गावांमध्ये फिरलेत आणि गावागावामधल्या माया बहिणींपासून वृद्ध आबाळ वृद्धांपर्यंत सगळ्यांनी श्रमदान केलं, पैशाचं दान केलं, जमिनींचं दान केलं. त्यातनं जे धरण उभं राहिलं, एकमेव असं धरण ज्याच्यामध्ये एकही लिटिगेशन झालं नाही, लँड रेव्हेन्यूचा डिस्प्यूट झाला नाही, ॲक्विजिशनचे प्रॉब्लेम आले नाहीत आणि तरी देखील यशस्वी धरण उभं राहिलं, कृष्णासागर डॅम आहे. आपल्या ज्ञानपरंपरेचा आज कुठे संदर्भामध्ये पण नाही. भारतामध्ये जे असरकारी होतं तेच असरकारी होतं, असरकारी होतं ते असरकारी होतं. आता सरकार मायबाप झालं आहे, त्यामुळे आपल्याला पण वाटतं शिक्षण झालं, सरकारने बदल नाही केले. अहो, पहिले ज्ञानाची उपासना समाजाला करावी लागते. ब्रिटिशांनी ती केली, त्यातनं भारताचं कथानक रचलं. मग ते जर नव्हतं तर मग भारताचा मूळ बोध काय आहे. तर भारताचा मूळ बोध, जसं मी म्हटलं की विविधता असूनही त्यातनं एकत्वाची अनुभूती करणं. भारत हा केवळ रिसर्चचा विषय नाही. मी इंग्रजीमध्ये नेहमी लिहितो, भारत इज नॉट अ मॅटर ऑफ रिसर्च, भारत इज अ मॅटर ऑफ रिअलायझेशन. संशोधनाचा नाही, अनुभूतीचा विषय आहे. ती अनुभूती तुम्ही जेव्हा भारताचा ज्यांनी स्वजागृत केलं त्यांनी एकदा तरी भारताचं भ्रमण केलं. तुम्ही कोणी घ्या, चाणक्यापासनं शंकराचार्यांपासनं ते विवेकानंद गांधींपर्यंत कोणाचंही उदाहरण घ्या. तो भारत फिरायला लागला त्यावेळेस लक्षात आलं की यार आपण जे ज्ञान आपल्यापर्यंत होतं ते व्यर्थ आहे. तर मला कुंभमध्ये खूप वेगळा अनुभव आला. रात्री उशिरा पोचलो, ट्रेन लेट झाली, चालायला लागलो. जी गाडी मला घ्यायला येणार होती ती काय पोचण्याची शक्यताच नव्हती. आणि एक बाई 65 वर्षाची डोक्यावर आपलं घेऊन चालत होती, त्याबरोबर चालायला लागलो. मग बोलता बोलता त्यांना म्हटलं की किती वेळ चालणार, काय हे त्रास नाही झाला का काय. त्यांचं सिंपल होतं, नाही दादा त्रिवेणीवर जायला आलो आहे तर एवढे तर कष्ट घेतले पाहिजे, ते कष्ट नाही घेतले तर ते डुबकीचं पुण्य कसं मिळेल. आणि बाजूला चालणारा हॉर्न वाजवतोय कारण त्याला गाडी तिथपर्यंत घेऊन जायची आहे. ते करण्याची साधना करण्याची मनोवृत्ती नाही आहे, पण पुण्य पाहिजे आहे. आपली समस्या ती झाली आहे. भारताचं मूळ केवळ क्रिया नाही आहे, केवळ विचार नाही आहे. क्रिया
हे केवळ करणं असतं. त्या क्रियेच्या ज्या वेळेस आपण पलीकडे जाऊन समाजामध्ये त्याचा दुसऱ्यांसाठी उपयोग करायला लागतो तेव्हा ते कर्म होतं. त्याचं फल घेतो नाही घेतो तो भाग वेगळा, पण ते कर्म होतं, कारण आपण दुसऱ्यांसाठी करतो. आणि समाज ज्यावेळेस मिळून ते करतो त्यावेळेस तो समाजाचा यज्ञ होतो. भारतामध्ये ही परंपरा करणं, कर्म आणि त्याच्यातनं यज्ञ ही निरंतर चालत राहिली, म्हणून भारत जिवंत राहिला. त्या यज्ञामध्ये कोणाला ना कोणाला आहुती द्यायला लागते, तप करायला लागतं. आत्ताचं तप हे त्या काळच्या तपासारखं नाही आहे, पण आत्ता ज्ञानाचं तप करावं लागेल. त्या भारतबोधाचे मूळ जे संदर्भ आहेत ते पुनर्स्थापित करावे लागतील. त्यामुळे त्या विविधतेमधलं असलेलं एकत्व शोधणं. दुसरं, या व्यवस्थांचा आजचा जो आविष्कार आहे तो मूळ भारतीय दर्शनावर कसा असेल. म्हणजे मंदिर आहेत, मंदिरं हिंदू समाजाकडे सोपवा. अरे समाजाकडे सोपवा म्हणजे कोणाला सोपवा, कशी सोपवा. उत्तरेमधली सगळी पडली होती, कोणाला सोपवायचा हा पण प्रश्न आहे. त्यामुळे तिथे सरकारला अयोध्येसारखा ट्रस्ट बनवावाच लागणार, वैष्णोदेवी सारखी व्यवस्था बनवावीच लागणार. तामिळनाडूमध्ये तीच व्यवस्था चालू नाही शकत, कारण तामिळनाडूमधली 1000 वर्षांपासूनची मंदिरांची परंपरा आणि समाजाची मालकी, परिवारांची मालकी असलेली मंदिरं अजूनही आहेत. इस्लामच्या आक्रमणासारखी ती तिथे नेस्तनाबूत नाही झाली. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थांचा विचार वेगळा करावा लागेल आणि काही समाज आणि सरकार यांच्या सहयोगातनं करावी लागतील, प्रत्येकाचं मॉडेल. पण मूळ दर्शन, मंदिर म्हणजे केवळ उपासनेचं केंद्र नाही, मंदिर म्हणजे समाजाचं केंद्र. हा मूळ विचार कसा प्रस्थापित करता येईल याचा विचार होणं, त्याचा शोध घेणं, त्याचे मूळ संदर्भ शोधणं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा भारतबोधचा, भारतबोधाचं मूळ तत्व हे राजकीय लोकतंत्राचं नाही. भारतबोधाचं मूळ तत्व हे आर्थिक लोकतंत्राचं पण नाही. भारतबोधाचं मूळ तत्व हे आध्यात्मिक लोकतंत्राचं आहे. स्पिरिच्युअल डेमोक्रेसी इज द बेसिस ऑफ आयडिया ऑफ भारत. भारत एकमेव अशी सभ्यता आहे पूर्ण विश्वामध्ये जिथे प्रत्येकाला आपला ईश्वर शोधण्याचा अधिकार आहे, नवा ईश्वर घडण्याचा अधिकार आहे. जीवित व्यक्तीला गुरु मानून ईश्वराप्रमाणे त्याची पूजा करण्याचा अधिकार आहे. स्वतःला ईश्वर घोषित करण्याचा अधिकार आहे. मी चर अचर सगळ्यांमध्ये ईश्वर बघतो म्हणून सगळ्या गोष्टींची पूजा करण्याचा अधिकार आहे. आणि मी ईश्वराला मानतच नाही असं पण म्हणण्याचा अधिकार आहे. पण त्याच्याकरता कोणी कोणाला जाळत नाही, मारत नाही, दगडं फेकत नाही, स्टोन पेल्टिंग करत नाही. हे फक्त पृथ्वीच्या पूर्ण पटलावर केवळ भारतात शक्य आहे. हा भारताचा USP आहे. इस्लामबद्दलचा सगळा संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाशी संघर्ष हा व्यक्तिगत नव्हता, विचारांचा होता. मूळ विचार काय होता तर दत्तोपंत ठेंगडी जसं म्हणायचे की सगळा संघर्ष ही आणि भीचा आहे. मेरा ही सही और मेरा भी सही. भगवान बुद्धांनी म्हटलं की हे वैदिक यज्ञ परंपरेमध्ये झालेला जो ऱ्हास आहे तो बाहेर काढायचा असेल तर अप्पदीपो भव. स्वतः दीप बनून शोध घ्यावा लागेल. त्या कर्मकांडामध्ये अजून चालणार नाही. त्या भगवान बुद्धांना आपण विष्णूचा अवतार मानलं, भगवान मानलं. सगळ्यात मोठी क्रांती होती भारतामधली ती. त्याचा जेव्हा अतिरेक व्हायला लागला, विहारांमध्ये झगडे व्हायला लागले, अफगाणिस्तानपर्यंत हिंसेचा अतिरेक झाला आणि इस्लामच्या आक्रमणाला बौद्ध मत जेव्हा पुरेसं पडू शकलं नाही त्यावेळेस मग शंकराचार्यांनी पुन्हा वैदिक हिंदू धर्माचा नव्या पद्धतीने रिवायवल केलं. ही भारताची परंपरा राहिली आहे. जे नवीन आलं ते स्वीकारलं,
नाकारलं नाही. अडचण कुठे आहे? माझाच ईश्वर सही, माझाच प्रेषित सही, माझंच पुस्तक सही आणि ते सगळ्यांवर मी लादीन, हा प्रॉब्लेम आहे. संघर्ष याच्याशी होता. ज्या दिवशी आपण म्हणू की सगळेजण मानायला लागतील की नाही ठीक आहे बाबा तुझा पण असू शकतो, आपण मानतोच ना. मग आपल्या घरांमध्ये जेवढे व्यक्ती असतात त्यांच्या प्रत्येकाच्या इष्टदेवता, मग एक कुलदेवता असते पण इष्टदेवता वेगवेगळी असते. आणि समजा आणखीन एखादी नवीन आली, म्हणजे 80च्या दशकामध्ये संतोषी माता चित्रपटाच्या माध्यमातून अचानक मोठी झाली, तर घराघरांमध्ये पण बायकांच्या व्रतांमध्ये आली, ते संतोषी मातेला पण थोडीशी जागा आपण दिली. एखादा कोणीतरी नवीन गुरु येतो त्याला पण आपण जागा देतो थोडीशी देवाऱ्यामध्ये. आपल्याला काय अडचण होते का? ही भारताची ताकद आहे, भारताची कमजोरी नाही. त्यामुळे आपल्याला एक म्हणजे गोव्यामध्ये येशूची आरती होते, मग पोपला कळलं तर चक्करून पडेल, पण खरंच आहे. आणि अगदी जशी गणपतीची आरती होते तशी येशूची आरती होते. मग सगळ्यात मूळ तत्व होतं, आयडॉल्ट्री मानायची नाही, मूर्तीपूजा मानायची नाही आणि बहुईश्वरवाद मानायचा नाही. हे तर मूळ तत्व होती ज्याच्या आधारावर सगळं ब्रिटिशांनी इथे सगळं आपल्याला सभ्य करण्याचं घाट घातला. पण हे करता करता त्यांना लक्षात आलं की हे सगळं वेगळं आहे. त्यामुळे स्पिरिच्युअल डेमोक्रेसी हे आपलं तिसरं तत्व. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कथ्यमध्ये त्यांनी आपल्याला जे रिलिजन म्हणून फसवलं, तो रिलिजन म्हणजे धर्म नाही. धर्म हा भारताला जोडणारा दुवा आहे. धर्म हा भारतामध्ये, अगदी साधं उदाहरण घ्या ना, आपण स्वतःसाठी घर बांधतो, त्याला काय नाव देत असू ते आपण देऊ, हरिनिवास देऊ, आणखीन काय निवास देऊ, पण त्याला आपण घर म्हणतो. तीच माती, तीच वाळू, त्याच विटा, तितकाच प्लॉट. पण एखाद्या धर्मक्षेत्रामध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये आपण इतरांसाठी त्याच आकाराचं तितक्याच खर्चाने वास्तू बांधली, आपण त्याला काय म्हणतो? धर्मशाळा. हे निवास आहे आणि ती धर्मशाळा. असं का? कारण मी समाजाबरोबर स्वतःला जोडण्यासाठी, त्या जोडण्याच्या प्रक्रियेकरता हा यज्ञ केला, म्हणून ती धर्मशाळा झाली. त्यामुळे धर्म हे व्यक्तीला समाजाशी, समष्टी आणि व्यष्टी यांना जोडण्याचं जे तत्व आहे ते धर्म आहे. रिलिजन तर एक्सक्लूड करतो, मी तुला मानतो तो याला मानतो, हे एक्सक्लुजनरी रिलिजिओसिटी किंवा रिलिजिओ हा मुळात एथनिकसिटीसाठी वापरला जाणारा शब्द. याचे मानणारे, ज्याला महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जर असेलच जवळचा शब्द तर पंथ आहे. मी याच्या पंथाने चालतो, मी वारकरी पंथाचा आहे, या संप्रदायाचा आहे. धर्म नाही, आपण कधीच धर्म म्हणत नाही. त्यामुळे अनेक संप्रदाय आमच्या आधीपासून राहिले, आणखीन 2-4 बाहेरचे जोडले गेले, आम्हाला फरक पडत नाही. पण आमचाच खरा असा मानून चालणार नाही. बाकीच्यांना पण अस्तित्व आहे आणि ते सगळे मार्ग सत्य आहेत. एकम सद विप्रा बहुधा वदंती. सत्य एक आहे, विद्वान लोक त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग शोधतात. हे भारताचं मूळ तत्व आहे. त्यामुळे त्या विविधतांचा उत्सव मानवत हे जे फॅशन झाली ना, इंडिया हॅज डायव्हर्स कल्चर्स. सॉरी, इंडिया डझंट हॅव डायव्हर्स कल्चर्स. इंडिया हॅज अ युनिक कल्चर दॅट सेलिब्रेट्स डायव्हर्सिटी. एक अशी संस्कृती जी विविधतेचा उत्सव मनवते आणि एकत्वाची अनुभूती करते, तो भारतबोध आहे. तो करायला शिकवणं, त्याच्याकरता तप करणं, त्याच्याकरता भारतीय ज्ञान परंपरेची शोधयात्रा पुन्हा भारतीय दृष्टीने, ब्रिटिश दृष्टीने नाही, मार्क्सवादी दृष्टीने नाही, लिबरल दृष्टीने नाही, भारतीय दृष्टीने पुन्हा सुरू करणं, ही आजची काळाची गरज आहे. तर मग आपल्याला अपेक्षित असलेला समरस समाज,
आपल्याला अपेक्षित असलेला संघटित समाज, आपल्याला अपेक्षित असलेला पर्यावरणपूरक समाज, आपल्याला अपेक्षित असलेली परिवार व्यवस्था, आपल्याला अपेक्षित असलेलं भारताचं स्व, हे जे पंचपरिवर्तन संघाने एक व्रत म्हणून शताब्दीचं स्वीकारलं आहे ते पुनर्स्थापित होईल. त्यामुळे या भारतबोधासाठी एक विषय घेऊन माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या परिवारामध्ये मी काही क्षण, काही तास नियमितपणे त्या अध्ययन प्रक्रियेला देईल, याच्या मूळ स्रोतापर्यंत जाईन, वैचारिक जगतामध्ये याची मांडणी करण्यासाठी काही ना काही योगदान देईल. ती मांडणी सोशल मीडियामधनं असेल, का नाटकाच्या माध्यमातून असेल, का कथानकाच्या माध्यमातून असेल, का एखाद्या स्टोरीच्या माध्यमातून असेल, तो भाग वेगळा, तो मार्ग प्रत्येकाचा वेगळा असेल, पण मूळ प्रेरणा त्याच भारतबोधाची असेल. तो भारत जो ज्ञानामध्ये रत असलेला समाज पुनर्स्थापित करण्यासाठीचा यज्ञ हा भारतबोध आहे. तो भारतबोध आपल्या प्रत्येकाला, डॉक्टरांच्या भाषेत सांगायचं तर याची डोळी याची देहा व्हावा आणि ते करण्याची आपल्या सगळ्यांना प्रेरणा मिळावी, हे या व्याख्यानमालेच्या निमित्ताने भारतमातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझी वाणी थांबवतो. धन्यवाद. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांडी आणी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरवर, चेतना चिंतामणींचे गावर, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टा दृष्ट विजये होआवे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसारो,